काहीतरी द्यावं तुम्हाला. मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? तुमचा UPI नंबर असेल तर अकाउंटला मी पैसे घेत पण नाही. मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनासाठी लोकांकडून पैसे घेतात असा खळबळजनक दावा करणारी एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका व्यक्तीने लक्ष्मण हाकेंना पैसे देण्याची ऑफर दिली आणि जेव्हा हाकेंनी ते पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्याचवेळी त्या व्यक्तीने हाकेंना चांगलं सुनावलं. हाके आणि त्या व्यक्तीमध्ये नेमकं काय संभाषण झालं हे तुम्हीच ऐका. तुमच्या संघर्षामुळं आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय. काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज. काय देताय मानधन सांगा. नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला. मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल. नाही राहू द्या, मी तिकडे अकलूज परिसरात आलो आपण भेटू. नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही UPI वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट. तुम्ही कधी यायचा काय? आम्ही पण बाहेर पुण्याला असतो. पुण्यात आहे की मग मी राहायला कुठल्या एरियात राहतो? पुण्यात कोथरूडला आहे. उद्या आहे पुण्यात सकाळी. होय, मग ऑफिसला जातोय. मग किती वाजता भेटू? तुमचा UPI नंबर असेल तर पाठवतो. एक हा रितेश सांगता का? नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे UPI नंबर आहे का? गुगल पे सांग बरं. दादा थांबा सांगतो मुलगा. हॅलो, हा तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की. 93 हा हा 55 61. काय नाव येतंय? रितेश बरोबर. सरांचं नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही. बरोबर, द्या की सरांकडे. त्याचं अकाउंटच नाही. बर सरांचा अकाउंट. बरोबर, द्या की सरांकडे. ऐका ना, ऐका. माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही. माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. अकाउंट दिलाय का मला? बरोबर. तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय. आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? जी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकाश, तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हाके सध्या ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरतायत, मोठमोठ्या सभा घेत आहेत. पण आता त्यांच्या या कॉल रेकॉर्डिंगमुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचवल्या आहेत. याआधीही त्यांच्यावर ड्रायव्हरचा पगार दिला नाही असा आरोप झाला होता. त्यातल्या त्यात आता अशी कॉल रेकॉर्डिंग समोर येणं हाकेंना महागात पडेल असं बोललं जात आहे. एकीकडे हाके जरांगेंवर आरोप करतात, पण आता त्याच आरोपांच्या भोवऱ्यात हाके अडकलेत. याबाबत हाके काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.